नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 22 ऑक्टोबर या रोजी सेट परीक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण प्रश्न मी आपल्याला या ठिकाणी सरावासाठी देत आहे. अगदी त्याच पद्धतीने काही नेटची परीक्षा ही आपण काही विद्यार्थी या ठिकाणी देत आहेत आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अगदी त्याच पद्धतीनं जी काही पेट परीक्षा येणाऱ्या कालावधीत काही विद्यापीठाची होणार आहे, त्याही परीक्षेत अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न पहिला अशा पद्धतीचा आहे की मानवेतर प्राण्यांच्या भाषेचा अभ्यास कोणत्या अभ्यासकाने केला? तर या ठिकाणी मानवेतर प्राण्यांच्या भाषेचा अभ्यास CF हॉकेट यांनी केलेला आहे. याकोब्सन असतील, ब्लूमफिल्ड किंवा सोशल या ठिकाणी पर्याय उत्तर चुकीचे असल्याचे सांगू शकतो. उच्चाराच्या वेळी स्वन आपली जागा बदलतात या आपली जागा आपापसात बदलतात त्या प्रक्रियेस त्या ठिकाणी स्वन विपर्य असं म्हटलं जातं. वर्णलोप, मात्राभेद किंवा सदृश्यकरण हे पर्याय चुकीचे आहेत. लक्षात ठेवत असताना आपापसात जागा बदलणे ही प्रक्रिया स्वन विपर्य असल्याचे सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की आधुनिक भाषा विज्ञानात भाषिक क्षमतेचा विचार कोणी मांडला? तर आधुनिक भाषा विज्ञानात भाषिक क्षमता हा शब्द लक्षात ठेवा आणि चॉम्स्की हे नाव की भाषिक क्षमतेचा विचार आधुनिक भाषा विज्ञान चॉम्स्की यांना मांडला. ब्लूमफिल्ड, सोशल किंवा हॉकेट हे पर्याय चुकीचे आहेत. मराठी भाषा उगम काळाबाबत वैद्य गुणवाद कोणत्या नियतकालिकातून मधून प्रकाशित झाला? तर विविध ज्ञान विस्तार या नियतकालिकातून मराठी भाषा उगम काळाबाबतचा वैद्य गुणवाद त्या ठिकाणी प्रकाशित झालेला सांगता येतो. निबंधमाला, प्रतिभा किंवा मनोरंजन हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की भारतात प्रामुख्याने किती भाषाकुलातील भाषा बोलल्या जातात? तर भारतात प्रामुख्याने 4 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मराठी वर्णमालेत अनुनासिकांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी अनुनासिकांची संख्या ही 5 असल्याचं आपण सांगू शकतो. 2, 8 किंवा 4 हे पर्याय चुकीचे असल्याचे सांगू शकतो. म्हणजे या ठिकाणी 5वा जो काही गट आहे म्हणजे क, ख, ग आणि घ आणि ग चा जो गट आहे तो म्हणजे वाङ्मयातलं ग अशा पद्धतीचं. त्यानंतर न असेल किंवा न असेल किंवा म असेल किंवा हे न असेल त्या ठिकाणी न अशा पद्धतीचं या ठिकाणचं आपल्याला हे 5 वर्ण त्या ठिकाणी मराठी अनुनासिकामध्ये सांगता येतील. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की बघा, थेअरी ऑफ लिटरेचर या ग्रंथात मराठी अनुवाद कोणी केला आहे? तर थेअरी ऑफ लिटरेचर या ग्रंथाचा मराठी अनुवाद सर्ग मालशे यांनी केलेलं सांगतात. तर मिलिंद मालशे, माधव पटवर्धन किंवा विलास सारंग हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला प्रश्न विचारत असताना हे असे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता येत नाहीत. परंतु प्रश्न आणि त्याची उत्तर पाहत असताना किंवा साहित्याची परिस्थिती विज्ञान ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? तर साहित्याची परिस्थिती विज्ञान ही संकल्पना बी म्हणजे तर राघव जाधव यांनी मांडलेली सांगता येते. अरिस्टॉटलने कोणता सिद्धांत मांडला? तर अरिस्टॉटलने विरेचन, भावना विरेचन हा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला सांगता येतो. अस्तित्ववाद, सत्यमूल किंवा औचित्य हे पर्याय चुकीचे असून याच्यामध्ये वाल कुलकर्णी किंवा मसो पाटील किंवा दिगंबर पाध्ये हे पर्याय चुकीचे असल्याचे सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की आपल्याला या ठिकाणी सांगता येतो म्हणजे समाजशास्त्रीय भूमिकेतून साहित्याची मांडणी कोणी केली? तर समाजशास्त्रीय भूमिकेतून साहित्याची मांडणी ही 3 यांनी केलेली आहे. फ्राइड, कार्ल युंग किंवा अरिस्टॉटल हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत.
शास्त्रातील द्विध्रुवात्मकता हा सिद्धांत कोणी मांडला तर सौंदर्यशास्त्रातील द्विध्रुवात्मकता हा सिद्धांत राभा पाटणकर यांनी मांडलेला आहे. प्रभाकर पाद्य, रासरी जोग किंवा वाशी मर्डेकर हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हे एक शास्त्र आहे असा सिद्धांत कोणी मांडला तर विश्लेषणात्मक सिद्धांत हे एक शास्त्र आहे अशा पद्धतीचा सिद्धांत हा सिगमंड फ्राइड यांनी मांडलेला आहे. जॉन लुई शेंटभाव किंवा मॅथ्यू आर्नॉल्ड हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. द ग गोडसे यांनी पुढीलपैकी कोणती संकल्पना मांडली तर द ग गोडसे यांनी पोत नावाची संकल्पना त्या ठिकाणी साहित्याच्या बाबतीत मांडलेली सांगता येते. सविकल्प, समाधी, स्वायत्त किंवा लय हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. गझल हा काव्य प्रकार मराठीमध्ये कोणी रूढ केला तर गझल हा जो काही काव्य प्रकार आहे मराठी माधव पटवर्धन यांनी रूढ केलेला आहे. प्रख्यात कवी यांनी किंवा वसंत बापट हे पर्याय चुकीचे आहेत. कविता आणि प्रतिमा या समीक्षा ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले तर कविता आणि प्रतिमा या समीक्षा ग्रंथाचे लेखक सुधीर रसाळ यांनी केलेला आहे. वदी कुलकर्णी, द कुलकर्णी किंवा दिगंबर पाध्ये हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. मुले पुस्तक वाचतात या वाक्यातील प्रयोग ओळखा तर मुले पुस्तक वाचतात या वाक्यातील जो काही प्रकार आहे तो म्हणजे सकर्मक प्रयोग असल्याचं आपल्याला सांगू शकतो. कर्म ज्या ठिकाणी कर्म असतं त्या ठिकाणी सकर्मक प्रयोग असतो, अकर्मक त्या ठिकाणी कर्म नसतं त्या ठिकाणी भावी प्रयोगात एक वेगळी त्या ठिकाणी चालताना आपल्याला सांगता येतात. आणि म्हणून फारसी मराठी खोजची रचना कोणी केली आहे तर फारसी मराठी खोजची रचना माधव पटवर्धन यांनी केली. वाघ आपटे, श्रीधर व्यंकटेश कोरसकर किंवा वाघ पटवर्धन हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. भारतीय साहित्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर भारतीय साहित्यशास्त्र हा ग्रंथ गत्रे देशपांडे यांनी लिहिलेला आपल्याला सांगता येतो. गोपू देशपांडे, अण्णा देशपांडे, पु ल देशपांडे हे पर्याय चुकीचे आहेत. काव्यालंकार हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर काव्यालंकार हा ग्रंथ भामयाचा आहे. मम्मट, वामन किंवा जगन्नाथ हे पर्याय चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. भारतीय साहित्यशास्त्र लोकोक्ती विचार कोणी मांडला? भारतीय साहित्यशास्त्र लोकोक्ती विचार हा कुंतकाने मांडलेला आहे. भरतमुनी, भामन किंवा वामन हे पर्याय चुकीचे आहेत. शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे तर शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखन मोर केशव दामले यांनी केलेले आहे. मुसरे कानडे, गणा जोगळेकर किंवा मोरा वाळिंबे हे पर्याय चुकीचे आहेत. ळ हा वर्ण मराठीमध्ये कोणत्या भाषेतून आला आहे तर ळ हा वर्ण मराठीमध्ये द्राविडी भाषेतून घेतलेला आपल्याला सांगता येतो. कधी कधी प्रश्न विचारण्यात स्वतंत्र वर्ण म्हणून रचाही र या वर्णाचा विचार केला जातो. आसामी, प्राकृत किंवा बंगाली हे पर्याय चुकीचे आहेत. आर्किता हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे तर आर्किता हा जो काही शब्द आहे तो हिंदी किंवा बंगाली किंवा ग्रामीण नाही तर कन्नड भाषेतून मराठीत घेतलेला सांगता येतो.
रक्तचंदन हे या शब्दात कोणता समास आहे? तर रक्तचंदन या शब्दात कर्मधारय समास, बहुव्रीही म्हणजे तिसऱ्याचा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत नाही, द्विगुण त्या ठिकाणी संख्या नाही, दोन्ही समान त्या ठिकाणी नाहीत, म्हणून इथं कर्मधारय समास हे बरोबर आहे. 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर लक्ष्मीकांत देशमुख हे 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अरुणा ढेरे, नागनाथ कोतापल्ले किंवा वसंत आबाजी ढाके हे पर्याय चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. भारतीय भाषा लोक सर्वेक्षणाचे कार्य कोणी केले आहे? तर भारतीय भाषा लोक सर्वेक्षणाचे कार्य गणेश देवे यांनी केलेले आहे. लक्षात ठेवा हा प्रश्न. राची ढेरे, सदानंद मोरे किंवा विलास कोले हे पर्याय चुकीचे आहेत. 2018चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या लेखकास मिळाला आहे? तर 2018चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार नवनाथ गोरे या लेखकास मिळालेला आहे, ज्याचे की फेसाटी ही कादंबरी त्यांची आहे. नवनाथ गोरे यांचे वैश्वर पाटकर किंवा महेश लोणे किंवा विरा राठोड हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. मसू पाटील यांच्या कोणत्या ग्रंथात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? तर सौजन प्रेरणा आणि कवितोत्सव या मसू पाटलांच्या ग्रंथात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. दलित साहित्य अधिबंधात समीक्षा किंवा रूपस्वत कवितेचा हे पर्याय चुकीचे आहेत. सकल नावाच्या गुप्त लिपीत कोणत्या संप्रदायाने लेखन केले? तर सकल नावाच्या गुप्त लिपीत महानुभाव संप्रदायाने लेखन केले आहे. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय किंवा वीरशैव संप्रदाय हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो शेवटचा प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की पुढीलपैकी कोणत्या ग्रंथास महानुभाव पंथाचा वेद असं म्हटलं जातं? सूत्रपाठास. सूत्रपाठ हा जो काही ग्रंथ आहे जो की महानुभाव पंथाचा वेद असे संबोधतात. दृष्टांतात मतीसर हे पर्याय चुकीचे आहेत. गीतगंगेत पावन झालेला यवन असे वर्णन राची ढेरे यांनी कोणाचे केले आहे? तर गीतगंगेत पावन झालेला यवन म्हणजे त्या ठिकाणी हुसेन अंबर हा होय. शेख मोहम्मद मंतोजी किंवा वजीर मुख हे पर्याय चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. या ठिकाणी पुढील कोणत्या पंडितकांनी पंचशुद्धा लिहिला आहे? तर त्या आपल्याला सांगत असताना या ठिकाणी श्री वामन पंडितांनी हा जो काही पर्याय आहे याच्यामध्ये वामन पंडित यांनी पंचशुद्धा लिहिलेलं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, असेच काही प्रश्नांच्या माध्यमातून अजूनही काही चर्चा आणि प्रश्न पाहणार आहोत. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका. ते या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.